आता पाहूया पाऊस पाण्यासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। नाशिकच्या सटाण्यात केळझर धरण ओव्हरफ्लो, आरम नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू। गंगापूर धरणातून 1530 क्युसेक पाण्याचा विसर्ग कमी झाला। धरणातून एकूण 470 क्युसेक पाण्याचा विसर्ग। नाशकातील सोमेश्वर धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित। धबधबा परिसरातील पर्यटकांना काळजी घेण्याच्या सूचना। मुख्यमंत्री शिंदेंकडून पुण्यातील पिंपरीमध्ये पूरस्थितीची पाहणी। शिंदेंनी पूरग्रस्तांच्या समस्या जाणून घेतल्या। सोलापुरातील उजनी धरण 100% भरलं। धरणातून 16 दरवाजातून 1 लाख क्युसेकनं भीमा नदीत पाण्याचा विसर्ग। भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। वीर आणि उजनी धरणातून भीमा नदी पात्रात विसर्ग सुरू। पंढरपुरातील संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या झोपडपट्टीधारकांना स्थलांतरिताच्या सूचना। उजनी धरणाच्या 16 दरवाजांमधून भीमा नदीत विसर्ग। 1 लाख क्युसेक वेगानं विसर्ग सुरू। भीमा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। नाशकातील सोमेश्वर धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित। नाशिकमधील गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ। दुतोंड्या मारुतीच्या बेंबीपर्यंत पुराचं पाणी। गोदाघाट परिसरातील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा।